नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय नोकरीच्या शोधात असणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। महावितरण कंपनीमध्ये 27,675 पदं ही रिक्त आहेत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण कंपनी ही आशिया खंडातील सर्वात मोठी अशी एक अग्रगण्य अशी सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाते। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या महावितरण कंपनीमध्ये 27,675 पदं आज मितीला रिक्त आहेत। म्हणजेच या ठिकाणी कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांच्यावर प्रचंड असा कामाचा ताण जाणवत आहे। आणि याच्या संदर्भातली एक बातमी लोकमत या वर्तमानपत्रात आज प्रसिद्ध झालेली आहे। आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की याचं शीर्षकच जर आपण पाहिलं तर त्यांनी म्हटलेलं आहे, महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ, 27,675 पदं रिक्त, 27,675 पदं रिक्त आहेत। जेव्हा आपण ही सविस्तर बातमी वाचतो त्या लक्षात येतं की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जी आहे ही आशिया खंडातली सर्वात अग्रगण्य अशी संस्था आहे। आणि या संस्थेमध्ये एकूण मंजूर पदं जी आहेत ती 81,468 मंजूर पदं आहेत। आणि त्यापैकी आता सध्या कार्यरत पदं जी आहेत ही 54,757 कर्मचारी कार्यरत आहेत। आणि त्यामुळे 27,675 पदं जी आहेत ही रिक्त आहेत। आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनने ही पदं तत्काळ भरावीत अशी मागणी केलेली आहे। त्यामुळे जे विद्यार्थी शासकीय नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी संधी असणार आहे। तर सविस्तर या बातमीबद्दल आपण बघूया। यामध्ये विद्यमान परिस्थिती जर आपण पाहिली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरण ही आशियातील सर्वात मोठी वीज वितरण कंपन्यांपैकी एक आहे, जी आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विद्युत वितरण करण्याचं, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्याचं कार्य करते। 3.17 कोटी ग्राहक आहेत। आज महावितरण या कंपनीचे 3.17 कोटी ग्राहक आहेत। शेती असो, औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती अशा सर्व स्तरावरील कोट्यावधी ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे। या ठिकाणी 34% मनुष्यबळाची कमतरता आहे, म्हणजे जवळपास 1/3 मनुष्यबळ जे आहे हे कमी आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की एकूण 81,848 मंजूर पदं आहेत। त्यापैकी आज मितीला 54,173 कर्मचारी कार्यरत आहेत। म्हणजे 27,675 पदं जी आहेत ही रिक्त आहेत। साहजिकच या रिक्त पदांच्यामुळे महावितरणाला आपली सेवा देताना सुद्धा अडचण येत आहेत। आता जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावर सुद्धा कामाचा प्रचंड तणाव आहे। आणि हा प्रचंड ताण असल्यामुळे या ठिकाणी ज्या कामगार संघटना आहेत ह्या कामगार संघटनांनी ही पदं तत्काळ भरावीत अशी मागणी केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की 34% पदं जी आहेत ही रिक्त आहेत। यामध्ये ही पदं जी आहेत ही वेगवेगळ्या संवर्गातली आहेत। तांत्रिक संवर्गाची 18,506 पदं, ज्या टेक्निकल पोस्ट आहेत ह्या 18,506 पदं रिक्त आहेत। यंत्रचालक संवर्गाची 5,621 पदं रिक्त आहेत। लेखा व अन्य जी आहेत ही 2,915 पदं आहेत। आणि अभियंता संवर्गाची 633 पदं, म्हणजे सर्व प्रकारची पदं जी आहेत ही रिक्त आहेत। त्यामुळे अगदी प्रत्येक युवकासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की तांत्रिक संवर्गाची 56,521 पदं मंजूर आहेत, 38,015 आत्ता सध्या कार्यरत आहेत। त्यामुळे 18,506 पदं रिक्त आहेत। यंत्रचालक संवर्गाची 12,400 पदं मंजूर आहेत, 6,779 पदं रिक्त आहेत। 6,779 पदं जी आहेत ती कार्यरत आहेत आणि 5,621 पदं रिक्त आहेत। अभियंता संवर्गाची 4,215 पदं मंजूर आहेत, 3,582 कार्यरत आहेत। त्यामुळे 633 पदं आज सुद्धा रिक्त आहेत। लेखा, विधी, IT किंवा अन्य जे सर्व संवर्गाची पदं आहेत ही 8,712 आहेत, 5,797 पदं कार्यरत आहेत। आणि त्यामुळे 2,915 पदं जी आहेत ही रिक्त आहेत। अशा पद्धतीने ही जी संपूर्ण रिक्त पदं आहेत या रिक्त पदांच्यामुळे साहजिकच या सर्व तांत्रिक कोरमध्ये जास्तीत जास्त रिक्तता असल्यामुळे ही सर्व्हिस देताना किंवा साहजिकच वितरणाचं काम करताना याचा ताण जो आहे कर्मचाऱ्यांवर होत आहे। आणि याचा थेट फटका जो आहे हा ग्राहकांना बसत आहे। कर्मचाऱ्यांना मानसिक ताण जाणवतोय, सेवा गुणवत्तेमध्ये घट होते। त्याचबरोबर आपण बघतोय की थकीत वसुलीवर सुद्धा त्याचा परिणाम होतोय। शासनाची जी वसुली आहे ही थकीत करण्यामुळे, कर्मचारी कमी असल्यामुळे
थकबाकीचा जो डोंगर आहे हा प्रचंड वाढत आहे आणि सुरक्षेचा प्रश्न ताणामुळे कामाच्या ठिकाणी अपघातांचा धोका सुद्धा वाढत आहे. तर अशा अनेक अडचणी असल्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यावरील मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची तातडीने भरती करणे अनिवार्य आहे असं जे मत आहे हे महाराष्ट्र राज्य वीज कामगार फेडरेशननं मांडलेलं आहे आणि ही रिक्त पदं तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जी पदं आहेत ही पदं भरली जातील. ज्या संघटना आहेत ह्या संघटनांच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत की ही जी पदं आहेत ही तातडीने ही पदं भरावी आणि याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही 27,675 रिक्त पदं जी आहेत ती महावितरणमधली भरली जातील. त्यामुळे जे विद्यार्थी शासकीय नोकरीच्या अपेक्षित आहेत, शासकीय नोकरीच्या अपेक्षा करत आहेत किंवा त्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. तर त्या दृष्टीने काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आम्ही त्या नक्कीच कळवत राहू. पुढे ज्या वेळेला ह्या रिक्त पदं भरण्याची जी काही कार्यवाही असेल, शासन दरबारी होणारे जे काही निर्णय असतील त्याच्या अगदी इत्यंभूत अशा सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू. जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही माहिती जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांच्यापर्यंत पोहोचवा. सर्वांना तुमच्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.